नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सक्षम समाज प्रगतीपथावर नेण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो, पण समाजातले काही काही घटक असे असतात की या रस्त्यापासून थोडेसे दूर गेलेले असतात. मग त्यांना या मुख्य प्रवाहात कसं आणायचं, त्यांना सक्षम कसं करायचं, याच विषयावर आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत. आजचा कार्यक्रमाचा आपला विषय कोणता आहे बघूया. आजच्या कार्यक्रमाचा आपला विषय आहे निराधारांना सक्षम बनवताना. नेमकं काय काय करता येऊ शकतं, कोणत्या कोणत्या प्रकारची पावलं आपल्याला उचलावी लागणार आहेत, किंवा निराधार जेव्हा आपण म्हणतो आहोत त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, या सगळ्याबद्दल आज माहिती देण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर आहेत शिल्पा बुडुख मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मॅडम संस्थापिका अध्यक्ष आहेत ममता फाउंडेशन पुणे. तुमच्या मनात सुद्धा काही प्रश्न असतील, तुम्हाला सुद्धा काही विचारायचं असेल, मदत नेमकी कशी करायची याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल, आम्हाला जरूर फोन करा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050 आणि 022 हा आपला एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी. जेव्हा तुम्ही फोन कराल त्यावेळेला काही गोष्टींची खबरदारी आपल्याला घ्यायची. एक तर आजचा जो आपला विषय आहे निराधारांना सक्षम बनवताना, याच विषयाशी संदर्भातले जर प्रश्न आले तर चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून जर फोन करणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण प्रश्न विचारा जिथे रेंज किंवा नेटवर्क उत्तम असेल, जेणेकरून तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि जेव्हा तुम्ही फोन कराल आणि प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रयत्न करा, म्हणजे आपले प्रश्न नीट येतील. आजच्या चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत. निराधारांना सक्षम बनवताना नेमकं काय करता येईल या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. मला सगळ्यात पहिल्यांदा असं विचारायचं आहे की निराधार जेव्हा आपण म्हणतो आहोत तेव्हा म्हणजे काय, निराधाराची व्याख्या आपण काय करायची आणि ह्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. आपण निराधार हा जर शब्द बघितला तर त्या शब्दामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे की ज्यांना कोणाचाही आधार नाहीये. म्हणजे मुलांच्या बाबतीत जर सांगायला गेलं तर प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना त्याचं एक कुटुंब असतं आणि ज्यावेळेस ही कुटुंब व्यवस्थाच विस्कळीत होत जाते, म्हणजे त्या मुलाच्या डोक्यावरचं आई वडिलांचं छत्र ज्यावेळेस हरवतं, नातेवाईक सांभाळायला तयार होत नाहीत, त्यावेळेस ते मूल हे अनाथ म्हणून गणलं जातं समाजामध्ये. महिलांच्याही बाबतीत तेच होतं की ज्यावेळेस एखाद्या दुर्धर आजाराने तिच्या पतीचा मृत्यू होतो किंवा तिला स्वतःलाच एखादा कॅन्सर म्हणा किंवा HIV एड्स सारखा जो जर आजार झाला तर त्यावेळेस तिच्या डोक्यावरचं जे छत्र आहे ते होतं किंवा नातेवाईक सांभाळायला तयार होत नाहीत, सासरच्या मंडळींकडून त्यांचं हे केलं जातं किंवा समाजाकडून सुद्धा अवहेलना केली जाते किंवा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्या बदलला जातो. त्यावेळेस ती महिला जी आहे ती आपण निराधार म्हणू शकतो की त्यांना कोणाचा तरी आधार लागतो. पण ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आता तुमच्या बोलण्यावरून असं जाणवलं की ह्याच्यामध्ये प्रामुख्याने मुलं आणि महिलाच येतात की अजूनही काही घटक आहेत ज्यांचा समावेश आपण निराधार म्हणून करू शकतो. मुलं आहेत. मुलांमध्ये आता वेगवेगळ्या याच्यामध्ये आपण बघतो की ज्याला शारीरिक विकलांग काही आपत्तीमुळे होऊ शकतं किंवा महिला आहेत, देहविक्री करणाऱ्या महिला आहेत किंवा म्हणजे जे अनाथ म्हणलं जातं त्याच्यामध्ये अंध, अपंग, शारीरिक विकलांग हे जे आपण आता बोललोय आजार ज्यामध्ये येतात, तर हे वृद्ध आहेत. वृद्धांच्या बाबतीत सुद्धा हे असं की ज्याप्रमाणे आपण बघतो की वृद्धाश्रमाची संख्या वरचेवर वाढत जाते, म्हणजे वृद्धांमध्ये सुद्धा कुठेतरी निराधार वृद्ध हे आपण म्हणजे समाजासमोर ती एक सत्य, कटू सत्य एक आहे. बरोबर आहे की त्यांच्यामध्ये सुद्धा एक निराधार व्यक्ती असू शकतात, म्हणजे मुलं, महिला
पुरुष बरोबर आहे. हे सगळं. आता तुम्ही उल्लेख केलाच की निराधार म्हणजे कोण, तर त्याचा आपण आत्ता उल्लेख झालाच. पण ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा निराधार असते तेव्हा त्या व्यक्तीवर नेमके कोणते कोणते परिणाम झालेले असतात त्याचे, मग ते शारीरिक असतील, मानसिक असतील, कोणत्या प्रकारच्या यातनांमधून ती व्यक्ती जात असते? सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस कुटुंब व्यवस्थाच विस्कळीत होते, ज्यावेळेस त्या मुलाचं आई वडिलांचं छत्र त्याच्या डोक्यावरनं हरवतं, त्यावेळेस तिथेच त्याच्या एक समाजाची जी फरपेट किंवा जे त्याला आयुष्यामध्ये ज्या अडचणी होते तेच तिथूनच त्याची सुरुवात होते. मग त्यामध्ये त्याचं मानसिक खच्चीकरण होतं, त्यामध्ये त्याचं शारीरिक खच्चीकरण होतं, समाजामध्ये त्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. मग मानसिकता ज्यावेळेस त्याची ढासळत जाते की कुठेतरी एक न्यूनगंडत्व त्यांच्यामध्ये येतं की बाबा मला कोणी नाहीये किंवा आता मी कसं पुढचं आयुष्य कसं जगू, मग ऑटोमॅटिकली सुसाईड म्हणा किंवा अशा या मार्गांकडे अशा व्यक्ती जायला लागतात. बरोबर आहे. तुमचा अनुभव असेलच, म्हणजे तुम्हाला सुद्धा अनेक प्रकारच्या व्यक्ती या निमित्ताने भेटत असतील किंवा सल्ला विचारत असतील. तर सगळ्यात मोठी समस्या या सगळ्या मंडळींना कोणती भेडसावत असते? तुमच्या अनुभवावरून काय सांगाल? आता मी गेली 16 वर्ष झालं या क्षेत्रामध्ये कार्य करते, अनेक विषयांवर काम केले आणि 2008 साली ज्यावेळेस ममता फाउंडेशनची स्थापना केली तर ते ममता फाउंडेशन HIV पॉझिटिव्ह मुलांसाठी आणि महिलांसाठी काम करतात. तर त्यावेळेस मला सगळ्यात महत्त्वाची समस्या असं जाणवलेली की ज्यावेळेस एखादी स्त्रीला या आजाराची लागण होते तर त्यावेळेस सुरुवातच तिची म्हणजे तिला जे हे केलं जातं म्हणजे तिचा जो स्वीकार आपण म्हणतो की तो कुटुंबापासून होत नाही, म्हणजे कुटुंबच तिला बाहेर काढतं किंवा नातेवाईक हे करतात, तिथूनच त्याची सुरुवात होते. कशा प्रकारे आता निराधार म्हणजे कोण आहेत, त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो, कशामुळे ही मंडळी अशा प्रकारचं आयुष्य जगतात, हे सगळं आपण बोललो. आज आपला मुख्य जो विषय आहे की ह्या सगळ्यांना आपल्याला सक्षम बनवायचंय, यांना मुख्य प्रवाहामध्ये घेऊन यायचंय. यांना जेव्हा आपल्याला आधार द्यायचा आहे तेव्हा कोणत्या प्रकारच्या मदतीची अपेक्षा असते, काय मदत केली तर आपण त्यांना खऱ्या अर्थाने आधार देतोय असं होईल? अगदी अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे की ज्यावेळेस एखादा आपण निराधार म्हटलं जातो की त्यांना सगळ्याच बाजूनी आधार हवा असतो की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिथे त्यांचं कुठेतरी मानसिक खच्चीकरण झालेलं असतं. आधी ते मानसिकता त्यांची आपल्याला वाढवावी लागते किंवा एक मानसिकरित्या त्यांना बाबा एक तुम्ही एक चांगलं मनुष्य म्हणून जगू शकता हे कुठेतरी सेल्फ कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण केला पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं. त्याचप्रमाणे त्यांना आर्थिकदृष्ट्या सबल केलं पाहिजे, सामाजिकदृष्ट्या आहे, कौटुंबिकदृष्ट्या आहे. म्हणजे ज्यावेळेस कुटुंबामध्ये आपण कुटुंबातल्या इतर सदस्यांचं समुपदेशन करणं की समजा एखादा आजार एखाद्या स्त्रीला झाला तर तो तिचा दोष नाहीये किंवा तो मुलगा जर अनाथ झाला तर त्यांना नातेवाईक असतील तर आपण सगळ्यात महत्त्वाचं पहिल्यांदा असं करतो की जास्तीत जास्त तो कुटुंबामध्ये तो मुलगा आधी राहिला पाहिजे. संस्था हा शेवटचा पर्याय एखाद्या मुलासाठी होऊ शकतो किंवा एखाद्या महिलेसाठी होऊ शकतो, पण पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्या पायावर उभं कसं राहता येईल याच्यासाठी समाजातली लोकांनी पुढे आलं पाहिजे किंवा आधी कुटुंबांना सक्षम केलं पाहिजे की बाबा तुम्ही आधी त्यांचा स्वीकार करा. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तीला राहण्यासाठी कुटुंब हे महत्त्वाचं असतं आणि मग बाहेर जर कुटुंबानेच आपला स्वीकार नाही केला, धिक्कार केला तर ऑटोमॅटिकली खच्चीकरण हे अधिकच वाढत जातं. या सगळ्यामध्ये समुपदेशन, काउन्सिलिंग हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे हे आतापर्यंतच्या चर्चेतनं जाणवतंय. हे समुपदेशन कशा पद्धतीने केलं जातं? तुम्ही सुद्धा करत असाल बऱ्याच जणांचं, दोन्ही बाजूचं सांगा. जे निराधार आहेत त्यांचं समुपदेशन कसं होतं आणि जे कुटुंब आता तुम्ही म्हणताय की काही जण कुटुंबापासून वेगळे होतात त्या कुटुंबाचं समुपदेशन तुम्ही कसं करता? दोन वेगळे भाग आहेत परत. अगदी. तर समुपदेशन हा एक अतिशय महत्त्वाचा भाग आहे की त्यानुसार आपल्याला समोरची जी व्यक्ती आहे ती जिचं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं ते कुठेतरी बोलता येतं, ते कुठेतरी आपले प्रश्न आपल्या समोर मांडतात आणि त्यातून त्यांना कुठेतरी जगण्याची प्रेरणा निर्माण होते. म्हणजे यामध्ये एखादं एक उदाहरण मला असं सांगावंसं वाटतं की ज्यावेळेस अनेक मी टेलिफोनिंग काउन्सिलिंग करते किंवा प्रत्यक्षात संस्थेवर माझ्याकडे महिला असंख्य येतात, तर त्या महिलेचं उदाहरण मी देते की मला तिथे द्यावंसं वाटेल की तिचं असं झालं होतं की तिने 4 वर्ष म्हणजे लग्न केलं होतं, लग्नाला 4 वर्ष झालं होतं, 3 वर्षाची मुलगी होती, पण काही कालानंतर तिला असं जाणवलं की बाबा आपल्या नवऱ्याचं बाहेर कुठेतरी अफेअर आहे. मग ती खूप खचत गेली. पण खचत गेल्यानंतर असं झालं की ती कुठेतरी
आत्महत्येला निघाली, मग मी माझ्या मुलीला पण मारून टाकणार आणि स्वतःलाही मारून टाकणार, मग हे कुठंतरी येतं. मग ज्यावेळेस ती माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी आली तर त्यावेळेस मी तिच्याशी ज्यावेळेस पहिल्यांदा ती माझ्याशी बोलली नाही. पण बरोबर. हेच तर काउन्सिलिंगचं हे असतं की बोलतं करायचं, म्हणजे पेशन्स हे खूप महत्त्वाचे असतात काउन्सिलिंग करत असताना. मग त्यावेळेस ज्यावेळेस मी तिला बोलतं केलं त्यावेळेस असं कळलं की ती एक चांगली डिग्री तिच्याकडे आहे, म्हणजे आज MBA सारखी डिग्री आहे आणि तरी सुद्धा तिच्या मनामध्ये कुठेतरी आत्महत्यासारखे विचार येतात आणि मुलीला घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार करते. तर ज्यावेळेस मी तिला बोलतं केलं आणि ज्यावेळेस तिच्यातला जो पॉझिटिव्हनेस मी निर्माण केला किंवा तुझ्यामध्ये काय गुण आहेत असं करत असताना तिला ते जाणवलं की तू शिक, तुझ्याकडे एवढी डिग्री. आज महिलांना शिक्षण एवढं मिळणं किती, म्हणजे आज जर बघायला गेलो तर एक दुय्यम स्थान आजही महिलांना एक आपण म्हणू शकतो की जरी प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आहेत तरी सुद्धा आपण याच्याबद्दल म्हणजे हे समुपदेशन हे खूप महत्त्वाचं ठरतं, त्याच्याबद्दल बोलूया. पण पहिला फोन आहे, रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला असं विचारायचं आहे की निराधार व्यक्तींना मानसिक बळ मिळण्याच्या दृष्टीने तसंच त्यांचे नीती धैर्य आणि मॉरल सपोर्टच्या दृष्टीने आपण कसे प्रयत्न करता, आणि दुसरं असं की त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या दृष्टीने काही कौशल्य प्रशिक्षण. आपल्याला जो फोन आला होता रवींद्र कुडाळकर यांनी विचारलं होतं की मानसिक बल कसं वाढवायचं, नीतिधैर्य मनोधैर्य कसं वाढवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही कौशल्य त्यांना शिकवलं जातात का, कौशल्याची कामं, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? हो, आता जर एखाद्या समस्येमुळे जर त्या महिलेचं मानसिक खच्चीकरण झालेलं असेल तर नक्कीच आपण आधी तिचं मनोधैर्य वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी साथ असते, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की कुटुंबाने तिला साथ दिली पाहिजे. त्याचप्रमाणे तिच्यामध्ये जे काही कलागुण आहेत किंवा ज्या काही अशा गोष्टी आहेत की त्याच्यामुळे तिचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो, तो आत्मविश्वास कुठेतरी आपल्याला वाढवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे अनेक असे विविध उपक्रम आहेत किंवा विविध असे कोर्सेस आहेत की जे महिला बाल विकासच्या अंतर्गत चालतात किंवा अनेक संस्थांद्वारे ते चालतात की ज्यामध्ये ती आपल्या पायावर उभं म्हणजे काहीतरी एखादं उपजीविकेचं साधन ती स्वतःसाठी हे करू शकते. त्यातमध्ये वेगवेगळे आता आम्ही संस्थेमार्फत आम्ही अनेक प्रोग्राम घेतलेले आहेत की जे आपण स्लाइड बघू शकणार आहोत त्याची. आपण स्लाइड बघूया. हां, अच्छा. तर ह्याच्यामध्ये हे काय सुरू आहे, म्हणजे शिवणकाम तर आहे पण त्याबरोबरीने अजून सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की ज्यावेळेस एखादी स्त्रीला काहीतरी करायचं असतं, म्हणजे चूल आणि मूल यामधून कुठेतरी स्त्री याची बाहेर पडली पाहिजे. म्हणजे किती जरी असेल आपल्याकडे तर स्वतःचा म्हणजे आत्मविश्वास वाढवण्यासाठी तिला स्वतःच्या पायावर उभं करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानुसार विविध संस्थांमधून असे काही प्रोजेक्ट केले जातात, छोटे म्हणजे असं मसाले पापड बनवणं म्हणा किंवा केक मेकिंग बनवणं, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, प्राथमिक शिवणकाम आहे, ब्युटी पार्लरचे कोर्सेस आहेत, म्हणजे आत्मनिर्भरता प्रोजेक्ट जो आहे तो विविध संस्थांमार्फत राबवला जातो. त्याचप्रमाणे अनेक समुपदेशन केंद्र आहेत की जिथे जाऊन एक स्वतः म्हणजे ज्या कारणाने ती लेडीज खचलेली असते तिला कुठेतरी आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी एक ताकद दिली जाते. बरोबर आहे. आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोतच, पण फोनच्या माध्यमातून आता आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते पुण्याचे ॲडव्होकेट शिवराज कदम सुद्धा जोडले गेले आहेत. नमस्कार सर. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. आजचा आपला विषय आहे निराधारांना सक्षम बनवताना. तुम्ही काय सांगाल या विषयाबद्दल की त्यांना सक्षम बनवण्याची किती गरज आज समाजापुढे आहे आणि कोणतं आव्हान यातलं सगळ्यात महत्त्वाचं वाटतं तुम्हाला? मुळात कसं आहे, निराधार या शब्दाची व्याख्या बरीच विस्तृत आहे. आपल्या समोर केवळ महिला आणि बालके एवढंच आपल्याला समोर ठेवून चालत नाहीत. जे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित घटक आहेत त्यांनाही आपण निराधार म्हणून म्हटलं पाहिजे. त्यामध्ये त्यांचं समुपदेशन आणि त्यानंतर त्यांचं समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये कसं काय आपल्याला रिहॅबिलिटेशन करता येईल हे आपण निश्चित बघितलं पाहिजे. या सगळ्यामध्ये आजची आव्हानं कोणती जाणवतात सर तुम्हाला? यामध्ये आव्हानं म्हणजे हे जे निराधार घटक आहेत यांच्यापर्यंत पोहोचण्याला आपली जी यंत्रणा आहे ती खूप तोकडी पडते. जे आता आपल्या समोर जे घटक आहेत सगळे आहेत तर ते अजून व्यापक झाले पाहिजेत. सरकारने या बाबतीत खरंच जरा संवेदनशील होऊन निर्णय घेतले पाहिजेत
आणि अशा ज्या संस्था आहेत, माझ्या मते आपण शिल्पा बुरुक यांना बोलवलेले आहे कार्यक्रमात. त्यांना नुकतेच आमच्या लक्ष्मीबाई दत्त मंदिर ट्रस्टने पुरस्कारही देऊन गौरवलेलं होतं त्यांच्या कार्यासाठी. तर अशा ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन दिलं पाहिजे, नियमांमध्ये लवचिकता आणली पाहिजे आणि कुठूनही अशा निराधार निराश्रित व्यक्तींना त्यांना एक आधार मिळेल आणि जगण्याची नवीन उर्मी मिळेल याची आपण काळजी घेतली पाहिजे. बर सर, तुमचा अनुभव काय सांगतो ह्या सगळ्यामध्ये? तुम्ही सुद्धा सामाजिक क्षेत्रामध्ये आज बरीच वर्ष आहात, तुमचा अनुभव काय सांगतो? अनुभव म्हणाल तर कसं आहे, जे प्रत्यक्षात आता आपले जे मुलाखतकर्ते आहेत त्या प्रत्यक्ष याच्यात काम करत असतात, आम्ही त्याच्यामध्ये असं दुवा साधण्याचं काम करत असतो. एक वकील म्हणून सुद्धा बरेच घटक जेव्हा आमच्या समोर येतात तेव्हा इतके वेगवेगळे पैलू अशा निराधार समस्यांविषयी आम्हाला बघायला मिळतात. या सर्वांचं एक एकत्रितरित्या कुठेतरी असं काउन्सिलिंग सेंटर किंवा अशा ज्या सुविधा आहेत ना ह्या उपलब्ध झाल्या पाहिजेत. पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सुद्धा ह्या सुविधा म्हणजे चांगल्या प्रकारे उपलब्ध झाल्या पाहिजेत. लोकांना तिथे जाताना भीती नाही वाटली पाहिजे किंवा स्वतःच तिथे जाऊन मन मोकळं करता येईल अशा प्रकारचं सुद्धा वातावरण पाहिजे. धन्यवाद सर, आमच्या कार्यक्रमात तुम्ही फोनच्या माध्यमातून सहभागी झालात. थँक्यू व्हेरी मच. सरांनी खूप महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये मांडला की खूप वेगवेगळ्या प्रकारची समुपदेशन केंद्र सुरू होणं हे फार गरजेचं आहे. तर आपण प्रवाहात आणण्याचं एक पहिलं पाऊल जे महत्त्वाचं आहे ते उचलू शकतो असं सरांनी सांगितलं. अगदी. आता सरांनी जो मुद्दा मांडला की पोलीस स्टेशनमध्ये जायला लोक घाबरतात आणि खरंच ही आजकालची सत्य परिस्थिती आहे की पोलीस म्हणलं, खाकी वर्दी म्हणलं की कुठेतरी असं वाटतं की ते भीती वाटते किंवा एक वेगळे प्रश्न विचारले जातील असं, पण अजिबात नाही. तो एक वर्दीतला माणूसच असतो आणि ते आपले तक्रार निवारण करण्यासाठीच तिथे असते. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आता महिला तक्रार निवारण केंद्र सुरू केलेले आहेत. वेगवेगळ्या महिला त्याच्यासाठी काम करतात आणि नक्कीच सगळ्या महिलांनी त्यांचा उपयोग जास्तीत जास्त स्वतःच्या याच्यासाठी करून घेतला पाहिजे. समुपदेशन केंद्र झाली पाहिजेत आणि मला असं कुठेतरी वाटतं की प्रत्येक संस्थांनी एकत्र येऊन एक युनिटी निर्माण करून कुठेतरी मेन स्ट्रीम मध्ये या मुलांना आणलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळ्या संस्थांनी एकत्र येऊन नेमकं आपल्याला कोणतं काम करायचं आहे त्याची एक दिशा ठरवणं फार गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? युनिटी खूप महत्वाची आहे की मी माझं काम करते, तू तुझं काम करत असं नको की, कारण समाजातील जे काही निराधार घटक आपण म्हणू शकतो किंवा मुख्य प्रवाहापासून जे वंचित झालेले घटक आहेत त्यांना कुठेतरी प्रत्येकाची गरज ही एकच आहे. बरोबर. पण प्रत्येकाने एकत्र येऊन त्यांना एक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले करून, कारण हे काम असं आहे की ते एक दोघांचं काम नाही. ज्यावेळेस पूर्ण समाज एकत्र येईल आणि पूर्ण समाज ठरवेल की नाही आपण काहीतरी करायचं, त्यावेळेस अनेक मुलांना योग्य दिशा मिळेल, अनेक महिलांना योग्य दिशा मिळेल, अनेक वृद्धांना योग्य दिशा मिळेल. आता तुम्ही समाजाचा खूप महत्त्वाचा उल्लेख केला. जर सर्वसामान्यांना या गोष्टीसाठी काही मदत करायची असेल, सक्षम बनवायचे निराधारांना, तर सर्वसामान्याचा ह्याच्यामध्ये सहभाग कसा असेल? कारण मी तुम्हाला हा प्रश्न विचारण्यामागचं कारण सांगते की बऱ्याचदा असं होतं की मदत करायची आहे म्हणजे मग आम्ही कपड्यांचीच मदत करू, बऱ्याचदा मग पुस्तकांचीच मदत केली जाते, काही वेळेला गरजा वेगळ्या असतात. अगदी. तर ह्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रत्येकाला वाटत असतं की आपण काहीतरी केलं पाहिजे, संस्थेत जाऊन काहीतरी वाटलं पाहिजे, आपला स्वतःचा वाढदिवस केला पाहिजे आणि असं होत राहतं. तर आमच्या संस्थेमध्ये लोक येतात, स्वतःचा वाढदिवस करतात, पण कुठेतरी असं असतं की प्रत्येक गोष्टीची एक ज्यावेळेस संस्था चालवतो त्यावेळेस आपण एक मोठा परिवार चालवत असतो आणि त्या परिवारामध्ये प्रत्येक गरज ही असते. त्यानुसार गरजेनुसार म्हणजे संस्थेची आज गरज काय आहे, तर तिथे काय आवश्यकता आहे, म्हणजे निरर्थक बाबा मला हे द्यायचंय आणि काहीतरी आपण सामाजिक म्हणजे समाजसेवा करतोय हे दाखवायचंय, ते असं करून लोकांनी मदत करू नये. ती तिथली गरज ओळखावी, काय तिथे पाहिजे, काय त्या मुलांना आवश्यक आहे, महिलांना आवश्यक आहे, अशी गरज ओळखून समाजाने तिथे आलं पाहिजे. आणि करण्यासारखं पुष्कळ आहे. म्हणजे उदाहरणार्थ स्वतःच्या मुलांचे वाढदिवस तिथे करणं, नातेवाईकांचे वाढदिवस करणं, त्यांचे काहीतरी येऊन क्लासेस घेणं, व्हॉलेंटिअरली काम करणं, म्हणजे आपल्यामध्ये जे काही कलागुण आहेत, म्हणजे प्रत्येक गोष्ट मी म्हणत नाही की पैशामध्येच मोजली जावी किंवा एखाद्या वस्तू स्वरूपात मोजली जावी. तुम्ही तुमचा वेळ सुद्धा तिथे देऊ शकता की तुमच्यामध्ये काही कलागुण आहेत. मुलांना म्हणजे तुम्ही जे बाहेर अनुभव घेतात तर ते अनुभव तुम्ही येऊन संस्थेमधील मुलांना, महिलांना सक्षम बनवण्यासाठी ते सुद्धा खूप फायद्याचे ठरू शकतात. अगदी खरं. म्हणजे अभ्यास घेणं मुलांचा, त्यांना एक मेन स्ट्रीम मध्ये की बाबा जगण्यासाठी तुम्हाला काय, की प्रत्येक संस्थेमध्ये मूल हे 18 वर्षापर्यंत राहू शकतं, पण 18 वर्षानंतर त्याचं काय हे खूप महत्वाचं आहे. अगदी खरं.
समाजाचा सहभाग कसा असला पाहिजे किंवा सर्वसामान्य मंडळी कशा पद्धतीने या कार्यामध्ये सहभागी होऊ शकतात याच्याबद्दल मॅडमने सांगितलं. संस्था, मगाशी तुम्ही बोलता बोलता उल्लेख केलात की तो सगळ्यात शेवटचा जरी भाग असला की सगळ्यात शेवटी संस्थेकडे यायला हवं खरं तर, पण आजचं वास्तव असं आहे की या संस्थांचं अस्तित्व आणि त्याच्यामध्ये या निराधार मंडळींचा असलेला सहभाग किंवा त्यांची संख्या ही खूप मोठी आहे. त्यामुळे संस्थांचं महत्त्व सुद्धा खूप आहे आपल्याकडे ह्यांना सक्षम बनवण्यासाठीचं. काय कार्य करतात या वेगवेगळ्या संस्था? अगदी बरोबर आहे. आपण ज्यावेळेस म्हणतो की पहिलं हे कुटुंब त्याच्यासाठी आवश्यक आहे, पण ज्यावेळेस दुर्दैवाने त्यांच्यावर कुटुंब विस्कळीत होतं किंवा त्यांना खरी गरज पडते, त्यावेळेस अनेक वेगवेगळ्या संस्था पुढे येतात किंवा आहेत अशा संस्था. फक्त लोकांना त्याची माहिती झाली पाहिजे. अनेक वेगवेगळ्या विषयांवर काम करणाऱ्या संस्था आहेत. उदाहरणार्थ आहे HIV बाधित मुलं मुली आहेत किंवा महिला आहेत, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या वेगळ्या आहेत. शारीरिक विकलांग असणाऱ्या लोकांसाठी संस्था काम करतात. वृद्धाश्रम आहे, त्याचप्रमाणे देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर लैंगिक अत्याचार झालेले आहेत किंवा रेप केसमध्ये ज्या मुली किंवा सोडून आणलेल्या आहेत, तर त्यांच्यासाठी काम करणाऱ्या एक महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था आहेत. त्यांचं तिथे पुनर्वसन केलं जातं. हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्याची कमिटी असते. तर तिथे त्या कमिटी समोर अशा केसेस प्रेझेंट केले जातात आणि मग त्यांचं त्या ठिकाणी रिहॅबिलिटेशन केलं जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ममता फाउंडेशन हे कशासाठी काम करतं, तर HIV पॉझिटिव्ह मुलांसाठी आणि महिलांसाठी काम केलं जातं. जर कुठे एखादी केस फाइंड आउट झाली तर त्यावेळेस आधी तिथल्या फॅमिलीचा त्यांचा शोध घेतला जातो. बरेचसे असं की फाउंड चाइल्ड असतं, म्हणजे दुर्दैवाने जन्म दिलेली आईच स्वतःचं मूल हे पॉझिटिव्ह आहे या आणि पुढची काळजी कशी घ्यायची असं अक्षरशः रस्त्यावर सोडलेली काही मुलं आहेत. मग त्यांना आम्ही ममता फाउंडेशनमध्ये आणतो, त्यांना एक मायेचा आधार देतो, एक आईवडिलांचं प्रेम देण्याचं म्हणजे प्रयत्न करतो आणि त्यांना कुठेतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी किंवा त्यांचं पूर्ण सगळं संगोपनाची जबाबदारी पुन्हा संस्थांवर येते. अशा अनेक संस्था काम करतात. फक्त तिथपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. पण आणखीन म्हणजे ह्याचं विस्तृत जर या संस्थांचं स्वरूप आपण बघायला गेलो तर पुनर्वसनाचं काम करत असताना आणखीन कोणत्या कोणत्या गोष्टींची जबाबदारी किंवा काळजी या संस्थांच्या मार्फत घेतली जाते? पुनर्वसन म्हणलं तर शेवटी असं आहे की प्रत्येक संस्थांमध्ये कुठलंही मूल हे 18 वर्षापर्यंत राहतं, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे. पण 18 वर्षानंतरचं काय की त्याला त्याच्या पायावर कुठेतरी सक्षमरित्या उभं केलं पाहिजे. मग त्यासाठी वेगवेगळे व्होकेशनल ट्रेनिंग संस्थांमार्फत दिली जातात. महिला आहेत, त्या महिलांचं अगदी विवाह करून देणं, लग्न करून दिली जातात की त्यांना त्यांच्या ह्याच्यावर जर एखादं चांगलं शिक्षण घेण्याची तिला आवड असेल तर त्यांना शिक्षण दिलं जातं की जे मानसिकरित्या आधी जी ती ढासळलेली असते ते आधी थोडंसं तिचं ब्रेन वॉश करून किंवा तिला त्यातून बाहेर काढून की तू बाबा सक्षम होऊ शकते स्वतःच्या पायावर, असं करून तिला कुठेतरी स्वबळावर किंवा एक आत्मविश्वास तिच्यामध्ये निर्माण करून किंवा त्या मुलामध्ये निर्माण करून की तू काहीतरी करू शकतो. मग त्यांच्यातल्या कलागुणांना वाव देऊन किंवा एखादा मुलगा असेल एखाद्या संस्थेमधला की त्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे हा सुद्धा. पण प्रत्येक मूल हे अभ्यासातच हुशार होतं असं नाही किंवा प्रत्येक महिला एखाद्या ठराविक फील्डमध्येच जाती असं नाही. तर तिच्यामध्ये काय आहे हे एखाद्या संस्था चालकालाच ओळखून किंवा संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याची एक मोठी जबाबदारी असते. तर ते ओळखून त्यांना त्या विषयामध्ये प्रावीण्य निर्माण करून देणं किंवा प्रशिक्षण देणं आणि स्वतःच्या पायावर उभं केलं जातं. मला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येक निराधार व्यक्ती असेल, मग ते लहान मूल असेल किंवा एखादी महिला असेल, शारीरिक विकलांग असलेली व्यक्ती असेल, त्या प्रत्येकाची जडणघडण वेगळी असते, प्रत्येकाचं मन वेगळं असतं. आज तुम्ही इतकी वर्ष ह्या क्षेत्रामध्ये काम करताय, या सगळ्यांची प्राथमिक गरज एक व्यक्ती म्हणून काय असते असं तुम्हाला वाटतं? जेव्हा तुम्ही पहिल्यांदा त्यांच्याशी संवाद साधता, समुपदेशनाबद्दल आपण बोललो, पण प्राथमिक गरज ज्याला आपण म्हणतो ती कोणती असते? ज्यावेळेस एखादं निराधार मूल किंवा महिला येते त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची त्यांची गरज असते म्हणजे आपलं म्हणून त्यांच्याकडे कोणीतरी पाहणं गरजेचं, म्हणजे त्यांचा स्वीकार होणं महत्त्वाचं आहे. आणि तीच त्यांना खरी गरज असते की आपल्याला कोणीतरी आपलं म्हटलं पाहिजे. कारण ते त्यांच्या डोक्यात असतं की माझं कुणी नाहीये, मला कोण नाहीये, आता माझी गरज नाहीये, आता समाजाला नाहीये, माझ्या कुटुंबियांना नाहीये, नातलगांना नाहीये. पण तिच्यामध्ये असं कुठेतरी आपण त्या व्यक्तीमध्ये निर्माण केलं पाहिजे की नाही, तुझी गरज कुणाला तरी आहे
किंवा तू महत्वाची तू आहेस. महत्वाची आहेस, तुझं अस्तित्व आहे अगदी. काहीतरी. तर माझ्याकडे जी छोटी छोटी मुलं आहेत की 5 वर्षापासून 18 वर्षापर्यंतची मुलं आहेत की ज्यांना आई वडील नाहीयेत, पण माझ्याकडे ज्या महिला काम करतात त्या स्वतः सुद्धा पॉझिटिव्ह आहेत, पण त्या एक आई म्हणून त्यांचं काम करतात की एक ती मोठी जबाबदारी आहे. तू बाई नाहीयेस, तू आई आहेस, ही जाणीव तिला कुठेतरी करून देणं महत्वाचं आहे. आणि त्यावेळेस ती आई म्हणून मुलांबरोबर वागायला लागते, त्यांचं सगळं करायला लागते. बरोबर हे आहे. खूप महत्वाचं आहे. प्रभाकर आपल्याशी बोलतायत मुंबईहून. नमस्कार. हॅलो. 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 हा मॅडम नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा आहे हम्म. की माझा तो मुलगा आहे तो स्पेशल चाइल्ड आहे, त्याचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मी आज 60 वर्ष झालेली आहेत मला. तर माझ्या पश्चात तो निराधार होणार, तर त्यासाठी शासनाच्या काही योजना त्याच्या पुनर्वसनासाठी असतील तर त्याबद्दल जरा मला माहिती पाहिजे होती. बर, धन्यवाद सर. या अनुषंगाने आपण शासनाच्या सुद्धा योजनांकडे हळूहळू येतोय, पण त्यांचा मुद्दा खूप महत्वाचा आहे की स्पेशल चाइल्ड आहे त्यांचं मूल आत्ता, आणि ते आता ज्येष्ठ नागरिक हळूहळू 60 वय. तर 18 वर्षानंतर आणि ह्यांच्या पश्चात त्या मुलाचं काय, असं त्यांना खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. तर अगदी त्यांना एक पालक म्हणून हा प्रश्न येणं खूप म्हणजे स्वाभाविक आहे. म्हणजे खरोखरच अशा मुलांना ज्यावेळेस आपण सांभाळतो त्यावेळेस एक पेशन्स खूप गरजेचे असतात, आणि ते मला वाटतं यांनी हे केलेलं आहे. पण अशा अनेक संस्था आहेत की, आणि शासनाच्या सुद्धा योजना आहेत, फक्त प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या संस्था आहेत. तुम्ही फक्त तिथे थोडीशी चौकशी करून की बाबा यांच्यासाठी काय केलं जातं तर आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी काही स्कीम आहेत. 18 वर्षानंतर त्यांची काळजी घेणारे काही असे हॉस्पिटल्स म्हणा किंवा अशा संस्था म्हणा, अशाही आहेत. तर त्याची तुम्ही त्या ठिकाणी म्हणजे मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही चौकशी केली तर होऊ शकतं. बरोबर आहे. आर्थिक आपण मदत करायची ठरवली तर ती आपण करू शकतो. कशा कशा पद्धतीने ही आर्थिक मदत आपण पोहोचवू शकतो? जर अशा निराधार व्यक्तींना आर्थिक मदत करायची असेल तर कोणती माध्यमं असतात त्याच्यासाठी? एक तुम्ही संस्थेमध्ये किंवा त्या व्यक्तीची गरज आधी ओळखली पाहिजे की नक्की त्याला कुठल्या स्वरूपाची गरज आहे, आणि ती गरज ओळखून तुम्ही त्या व्यक्तीला, म्हणजे समजा की एखाद्या मुलाला शिक्षणासाठी मदत हवी आहे, तर तो मुलगा किंवा ती मुलगी कुठल्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये शिक्षण घेते तर तिथे जाऊन भेटणं, किंवा या मुलासाठी काय गरज आहे तर त्याचं इयरली स्पॉन्सरशिप म्हणा, किंवा त्याच्या पूर्ण एज्युकेशनसाठी काय खर्च लागतो हे आपण देऊ शकतो. त्याच्या समजा त्याची जर फॅमिली असेल तर त्या फॅमिलीसाठी, पण फॅमिली आहे पण ती कमवू शकत नाही, किंवा पूर्णपणे असंही बऱ्याच वेळा होऊ शकतं की फॅमिली आहे. आता HIV बाधित लोकांमध्ये असं होऊ शकतं की घरामध्ये नवरा पॉझिटिव्ह आहे, बायको पॉझिटिव्ह आहे, मुलंही पॉझिटिव्ह आहेत. मग संसाराचा गाडा पुढे कसा न्यायचा, कमवायचं कसं? कारण आज आपण बघतो की यांना बाहेर नोकरी मिळणं सुद्धा खूप महत्वाचं आहे. कुठेतरी मग ते लपून करावं लागतं. मग कुठेतरी ती आयडेंटिटी जर ओपन झाली तर मग पुन्हा त्यांना नोकरीवरून काढणं, हे सगळे प्रकार होत जातात. मग त्या कुटुंबाला कुठेतरी स्थिर स्थावर करण्यासाठी किंवा त्यांचं एक उपजीविका चालवण्यासाठी तिथे जाऊन आपण मदत करू शकतो, संस्थेमध्ये येऊन मदत करू शकतो. फक्त पूर्ण चौकशी आणि माहिती मिळवून मग आपण अशा पद्धतीने आर्थिक मदत करणं हे फार गरजेचं आहे. गीता जाधव नाशिकहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. बोला. एक निराधार मुलगी आहे, ती मनोरुग्ण आहे. माझं नाव गीता जाधव आहे. बरं. गीता जाधव आहे, मी नाशिकहून बोलतेय. तर एक निराधार मुलगी आहे, ती मनोरुग्ण आहे, पण ती म्हणजे सर्व काही कळतं पण ती घरातल्या कोणत्या लोकांचं ऐकत नसते. तर मग तिच्यासाठी असे तिचं पुनर्वसन करण्यासाठी अशी कोणती संस्था आहे का? जर असेल तर मला मार्गदर्शन करावं प्लीज. गीता जाधव यांचा जो आपल्याला फोन आला होता की एक मुलगी आहे, मनोरुग्ण आहे आणि निराधार आहे, ती कोणाचंच ऐकत नाही फॅमिलीमध्ये असं त्यांनी सांगितलं, आणि जर तिला जर तिची काळजी घ्यायची असेल तर कशा कशा पद्धतीने तिची काळजी घेता येऊ शकते? ज्यावेळेस एखादी व्यक्ती मनोरुग्ण असते त्यावेळेस खरोखर मगाशी म्हणल्याप्रमाणे खूप पेशन्स लागतात, आणि यांच्याशी वागताना किंवा यांच्याशी बोलताना एक
तुम्हाला एक ठराविक प्रशिक्षणाची खूप गरज आहे. तर अशा मुलांसाठी काम करणारे डे केअर सेंटर आहे, तिथे जाऊन तुम्ही तिथे एक स्पेशल ट्रेनर असतात की जे दिवसभर अशा मुलांची काळजी घेतात. त्यांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हॉल्व केलं जातं आणि त्यांचं मन थोडंसं डायव्हर्ट करून किंवा त्यातून त्यांना बाहेर काढलं जातं. यासाठी तुम्ही बालकल्याण समिती प्रत्येक जिल्ह्याची असते, तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता आणि डे केअर सेंटर आहे तिथे ॲडमिशन घेऊन त्या मुलीला तिथे ठेवू शकता. अशाने ते त्यातून बाहेर येईल. की घरामध्ये असलं की ऑटोमॅटिकली तिने चिडचिड केले की कुटुंबियांची पण चिडचिड होते की एक कुठेतरी आपण त्या व्यक्तीवर संतुलन गेलेलं असतं, सगळं संतुलन, आणि त्या व्यक्तीला कळत नाही की कुटुंबीय किंवा कुटुंबातील लोक आपल्यावर एवढी चिडचिड का करतात हे त्याला समजतच नाही ना, कारण तेवढी क्षमता नसते ना. त्याच्यामुळे त्यांना समजत नाही की आपल्यावर हे का चिडतात. मग त्यांची आणखीनच चिडचिड वाढत जाते. एखादी गोष्ट नको असेल तरी ती मुद्दाम केली जाते. मग याच्यासाठी स्पेशल ट्रेनर असतात, तर तिथे तुम्ही डे केअर सेंटरमध्ये तिचं ऍडमिशन करू शकता. बरोबर आहे. आणि साधारणतः ग्रामीण भागामध्ये, म्हणजे तुमचं कार्य स्वतःचं ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे, जाऊन करता तुम्ही ते काम. ग्रामीण भागाची परिस्थिती काय तुम्ही सांगाल? शहरी भागात आणि ग्रामीण भागात एकंदरीतच निराधारांना सक्षम बनवताना त्याच्यामध्ये काय मानसिकतेमध्ये फरक दिसून येतो का काही असं नाहीये त्याच्यात? ग्रामीण भागात जर आपण म्हणायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक अंधश्रद्धेचा पगडा खूप त्या ठिकाणी असतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही श्रद्धा अंधश्रद्धा याला जोडलेली असते. म्हणजे जे आपण बघतो की वैद्यकीय क्षेत्र किती आज पुढे गेलेलं आहे. तर समजा एक पॉझिटिव्ह असेल तर की त्या महिलेचा जर नवरा या आजाराने वारला तर माझा मुलगा तुझ्यामुळेच वारला, मग त्या महिलेला घराच्या बाहेर काढणं. म्हणजे अगदी म्हणजे आजही अशी दुर्दैवानी परिस्थिती अशी आहे की एखादी पॉझिटिव्ह बाई घरावरनं गेली तर तिच्या म्हणजे ती जाण्यानंतर तिथे पाणी ओतलं जातं. किंवा एखाद्या घरामध्ये जर पॉझिटिव्ह मुलं असतील आणि दुर्दैवानी म्हणजे त्यांचे आजी आजोबा असतात म्हणजे बऱ्याच वेळा, पण ते तिथे असल्यामुळे शेजारचे पाजारचे त्यांच्यामध्ये खेळायला येत नाहीत. शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन दिलं जात नाही पॉझिटिव्ह मुलांमध्ये. तो अवेअरनेस होणं खूप गरजेचं आहे. आणि हेच असतं. आणि शहरामध्ये असं होतं की थोडीशी माहिती असते, थोडासा समाज सुधारलेला आहे, मदत करण्याची इच्छा लोकांची असते. साहजिक लोकांकडे पैसा असतो, नोकरी करत असतात किंवा कुठेतरी आपण बाबा आपला एक खारीचा वाटा म्हणून संस्थांना दिला पाहिजे, हे कुठेतरी एक मनामध्ये भावना त्यांच्या असते. मगाचपासून एकच गोष्ट प्रामुख्याने जाणवते की या सगळ्यामध्ये खूप आपण म्हणतो ना ग्रासरूटला जाऊन समुपदेशन होणं, की ही निराधार जरी असली तरी समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहे, हे सतत बिंबवणं हे फार गरजेचं ठरतं, नाही का? खूप गरजेचं. या सगळ्यामध्ये मदत करणारे जे असतात एकंदरीत त्या सगळ्यांची मानसिकता काय असली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? की ठीक आहे, निराधारांना सक्षम करताना बऱ्याच गोष्टींची मदत लागते, समाज त्याच्यासाठी तयार असतो, पण ते करत असताना त्यांची मनोभूमिका काय असायला हवी आणि काय असते, काय आढळते? असं असतं की एक पारडी आहेत समाजामध्ये लोकांची, म्हणजे दोन्ही पारडे इक्वल नसतात. म्हणजे बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण एखाद्या संस्थेला मदत करतोय किंवा एखाद्या निराधारांना मदत करतोय तर आपण त्याच्यावर उपकार करतोय. तर ही सगळ्यात महत्त्वाचं, उपकाराची भावना कुठेही लोकांच्या मनात नसली पाहिजे. दुसरे असे आहेत की मी काहीतरी करू शकतो, म्हणजे मी समाजाचं काहीतरी देणं लागत आहे, ही भावना सतत काही जणांच्या मनामध्ये असते. मग सतत कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे मदत करणं किंवा स्वतः जरी करत नसेल तरी आजूबाजूच्या लोकांना सांगून रिसोर्स पर्सन आणून की बाबा चला तुम्ही तिथे चला, त्या संस्थेमध्ये चला, तिथलं कार्य बघा आणि तिथे मदत करा, अशी काही लोक असतात. अच्छा, दुसरा जो एक भाग असतो की मदत घेणारे त्यांची मनोभूमिका कशी असली पाहिजे त्याच्याबद्दल बोलूया. पण औरंगाबादहून फोन आहे, तेजस आपल्याशी बोलतात. नमस्कार तेजस. हॅलो, बोला. हॅलो. हा, नमस्कार मॅडम, मी तेजस मुकुंद औरंगाबादहून बोलतो मॅडम. बोला सर. सर माझा असा प्रश्न आहे की बहुसंख्य निराधार मुली ज्या आहेत त्या व्यवसायाकडे वळतात. म्हणजे आजपर्यंत आम्ही जसं पाहिलंय, तर अशा याच्यासाठी मुलींसाठी आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारतर्फे कुठले योजना चालू असते? बर मॅडम, तेजसजींचा जो प्रश्न होता की निराधार मुली असतात आणि मग त्या देह विक्रयासारख्या अत्यंत वेगळ्या अशा व्यवसायाकडे वळतात आणि मग एकंदरीत त्यांचं पुनर्वसन, त्यांना आधार मिळणं फार गरजेचं असतं. या सगळ्यामध्ये शासनाच्या कोणत्या कोणत्या काही अशा काही आहेत का योजना?
आहेत ना. प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला बाल विकासच्या अंतर्गत या योजना राबवल्या जातात किंवा जिथे जिथे हे देह विक्री करणारे जे म्हणजे विभाग आहे त्या विभागाच्या अंतर्गत तिथे म्हणजे वैद्यकीय सेंटर म्हणा, तिथे डॉक्टर येतात, त्यांची तपासणी असते किंवा बाबा त्यातून जर एखादी सुटका झालेली महिला असेल तर तिचं कुठेतरी एक महिला आधारगृहामध्ये किंवा महिला सुधारगृहामध्ये त्यांचं पुनर्वसन केलं जातं. त्यांच्या मुलांचं सुद्धा पुनर्वसन करण्याच्या त्यांच्या योजना आहेत? मुलांसाठी स्पेशल शाळा आहेत त्या त्या एरियांमध्ये की 1-2 मुलं असतील किंवा त्यांना त्यांच्यासाठी एक स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. त्यांच्यासाठी एक त्या विभागामध्ये शाळा आहे, ते नॉर्मल स्कूलमध्ये जाऊन चांगलं शिक्षण घेऊ शकतात. पण हा प्रश्न खूप गंभीर आहे असं नाही तुम्हाला वाटत की अशा पद्धतीने निराधार झाल्यानंतर देह विक्रय करायला लागणं ही समस्या आज समाजापुढची खूप खूप गंभीर समस्या आहे आणि त्याची आकडेवारी सुद्धा खूप मोठी आहे. खूप अगदी. काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही? आजकाल जे आपण बघतो की जे खरं तर इंटरनेट युग जे आलेलं आहे त्याचे फायदेही तितकेच चांगले आहेत, तोटेही आहेत. काय घ्यावं त्यातून आणि काय घेऊ नये हे खरं तर कळणं खूप सध्याची गरज आहे. बऱ्याच वेळा अशा आमिषांना मुली बळी पडतात. मग काहीतरी घरामधून अगदी पलायन करणं, घरामधून पळून जाणं आणि कुठेतरी मग अशा ठिकाणी त्या अडकल्या जातात आणि इच्छा नसतानाही तो मार्ग त्यांना निवडावा लागतो किंवा त्याच्यामध्ये खेचल्या जातात. आपण पेपर रोज उघडला तर तिथे आपल्याला येतात की आज ही मुलगी विकली, ती मुलगी, म्हणजे नाही का ह्या नाहक ह्याला त्या बळी पडतात. त्यामुळे एक मुलींनाही माझं सांगणं आहे की कुठल्याही अशा गोष्टींना बळी न पडता की जे आपलं कुटुंब आपल्याला देते किंवा जे आपल्याला गरज आहे आज समाजासाठी की काय स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी त्या गोष्टी केल्या पाहिजेत. मगाशी आपण एका भागाकडे बघितलं की मदत करताना समाजाची भूमिका काय असली पाहिजे, तेव्हा तुम्ही असं म्हणालात की आम्ही काहीतरी उपकार करतोय अशा पद्धतीने त्यांनी वागू नये, कारण आपण सगळ्यांना एका सरळ रेषेत आणण्याचा प्रयत्न करतो आहोत, नाही का? अशा वेळेला जी मदत घेणारी मंडळी आहेत, दुसरं टोक, त्यांची मनोभूमिका काय असली पाहिजे? अगदी ज्याप्रमाणे ज्यावेळेस मदत द्यायला एखाद्या संस्थेमध्ये किंवा एखाद्या निराधार व्यक्तीकडे येतो तर त्यावेळेस त्याला असं वाटत असतं की आपली मदत एक सारथी लागली पाहिजे किंवा आपण करत असलेल्या मदतीचा काहीतरी चांगला उपयोग झाला पाहिजे, ही प्रत्येकाचीच इच्छा असते. मदत घेणाऱ्यांमध्ये हे खूप महत्त्वाचं असतं की आपल्याला एखादी गोष्ट फुकट मिळते म्हणून त्याचा कुठेही गैरफायदा घेता कामा नये. म्हणजे संस्थेमध्ये जर एखादी मदत येत असेल तर हे त्या मुलांना आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो की समाज तुमच्यासाठी येतो, मदत वेगवेगळ्या पद्धतीच्या स्वरूपात मदत करतो. तर कशासाठी की तुम्ही काहीतरी म्हणजे डॉक्टर बना, इंजिनियर बना, ही खूप पुढची गोष्ट झालेली आहे, पण आधी तुम्ही एक चांगलं नागरिक बना, एक चांगली व्यक्ती बना, यासाठी समाज तुम्हाला मदत करतोय आणि एक तुम्ही चांगले भारताचे भावी नागरिक होऊन संस्थेमधून बाहेर पडा, एवढीच इच्छा असते आणि एवढंच त्यांनी केलं पाहिजे. या सगळ्या मुलांबरोबर वावरताना 18 वर्षापर्यंत ते संस्थेमध्ये असतात. एकंदरीत त्यांची जडणघडण ही संस्था करत असते. या मुलांमध्ये स्वतःमध्ये असे काही वेगळे गुण असतात का हो की त्यांना पूर्ण आत्मभान असतं की आपण कोण आहोत, आपल्याबरोबर काय घडलंय आणि मग तशी एक चांगल्या विचारांची फळी सुद्धा निर्माण होते, तसं जनरेशन निर्माण होतं, त्यांच्यामध्ये ही भावना असते की आपण सुद्धा मदत केली पाहिजे? अगदी म्हणजे मला इथे सांगायला खूप छान वाटतं की माझ्याकडे आत्ता 35 मुलं मुली आहेत, 5 वर्षापासून ते 18 वर्षापर्यंतचे आहेत. तर ज्यावेळेस ही मुलं एका कुटुंबात एका छत्राखाली असतात, एक ममता फाउंडेशनच्या छत्राखाली ही सगळी मुलं आहेत, वेगवेगळ्या वयोगटाची आहेत, वेगवेगळ्या एरियामधून आलेली आहेत, वेगवेगळं वातावरण त्यांनी अनुभवलेलं आहे आणि त्यांना कुठेतरी एका मुख्य प्रवाहात आणून चालायचं. मग तिथे आल्यानंतर प्रत्येकाचं वातावरण किंवा मग समजा दिवाळीचा वगैरे सण आला तर आम्ही त्यांना असं जे रस्त्यावर राहत असतात मुलं किंवा ज्यांच्या अंगावर अगदी कपडे पण नाहीत असे वातावरण आपल्याला बघायला मिळतं, तर या मुलांना आम्ही त्यांना तिथे घेऊन जातो की तुम्ही तुमच्या हाताने त्यांना फटाके द्या किंवा तुमचा फराळ त्यांना द्या, म्हणजे तुम्हालाही समजलं पाहिजे की आज तुमच्यापेक्षाही अजून कोणीतरी खालचं आहे, त्यांच्यापेक्षाही अजून कोणीतरी खालचं आहे. म्हणजे आपल्याला मदत जी देते ते त्यातला एक थोडासा वाटा आपण दुसऱ्यांसाठी दिला पाहिजे. ही भावना जर त्यांच्या मनामध्ये आली तर मला नक्कीच असं वाटेल की ही मुलं नक्कीच पुढे जाऊन स्वतःच्या पायावर चांगल्या रीतीने उभं राहू शकतील, एक चांगले व्यक्ती म्हणून समाजामध्ये येऊ शकतील आणि त्यांच्यामध्ये अनेक कलागुण सुद्धा असतात.
काही मुलं ड्रॉइंगमध्ये उत्तम असतात, काही सिंगिंगमध्ये असतात. म्हणजे खरोखरच परमेश्वर नशीब म्हणतो आपण की नशिबानं एक गोष्ट त्यांना हे दिलेली असते, एक वाईट काहीतरी त्यांच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, पण दुसऱ्या बाजूने ती तेवढीच पॉझिटिव्ह असतात. हे प्रत्येक ठिकाणी पाहायला मला तर या 16 वर्षामध्ये मिळालेलं आहे की कुठेतरी त्यांच्यामध्ये काही सुप्त गुण फक्त त्याला बाहेर काढण्यासाठी त्याला खत पाणी घालण्याची गरज आहे आणि ती घातलं गेली पाहिजे. नक्कीच. सामाजिक आधार, आपल्याकडे आता शेवटची एक 4.5 मिनिटं आहेत, तर सामाजिक आधार जेव्हा आपण म्हणतो आहोत यांना सक्षम बनवण्यासाठी हा सामाजिक आधार कशा पद्धतीने आपण त्यांना देऊ शकतो याच्याबद्दल काय सांगाल? आर्थिक बद्दल तुम्ही सांगितलं, मानसिक तर आपण बोललोच ओघाने, सामाजिक आधार कशा पद्धतीने द्यायचा? सामाजिक आधार जर आपण म्हणायला गेलो तर त्यांचा स्वीकार समाजाकडून सगळ्यात महत्त्वाचा झाला पाहिजे. शेवटी असं आहे की समाजामध्येच प्रत्येक व्यक्तीला आपलं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत समाजामध्येच राहावं लागतं, समाजातल्या प्रत्येक गोष्टीला फेस करावं लागतं, समाजाला फेस करावं लागतं आणि त्याच्याशिवाय व्यक्ती आपलं आयुष्य धरू शकत नाही. त्यामुळे समाजाने या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. ऑटोमॅटिकली मग ते सामाजिक भान ठेवून त्यांच्याशी वागलं पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण आता मी शेवटी पॉझिटिव्ह लोकांबरोबर काम करते, त्याच्यामुळे मी त्याच्यावर थोडीशी कदाचित माझ्याकडून जास्त बोललं जाते. पण असं की स्वतःची कोणतीही चूक नसताना समाज त्या स्त्रीकडे किंवा त्या मुलांकडे बघायचा त्यांचा दृष्टिकोन खूप वेगळा असतो की HIV बाधित आहे म्हणजे नक्कीच हिच्याकडून काहीतरी वाईट कृत्य झालेलं आहे. म्हणजे ही कुठेतरी भावना याच्यामध्ये असते, कारण त्यांनाही आणि जरी ते प्रत्यक्ष बोलून दाखवलं नाही तरी तुमच्या नजरेतून, तुमच्या देहबोलीतून सगळं कळत असतं, सगळं कळत असतं. म्हणजे आणि ते त्यांना कळतं की आपल्याला ही व्यक्ती कुठेतरी टाळतीये, वेगळं वागवतीये आणि ही ऑटोमॅटिकली त्यांच्या मग मनामध्ये हे होतं की आपण काहीतरी वेगळं आहोत बाबा. बरोबर. त्याच्यामुळेच कदाचित समाजातली ही लोक आपल्याला डावलतायत किंवा जवळ घेत नाहीये. तर त्यांचा कुठेतरी स्वीकार झाला पाहिजे आणि समाजाने त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, आपलं केलं पाहिजे. यांना बाकी काही नको असतं. प्रत्येक निराधार व्यक्तीला, मग ती पॉझिटिव्ह असू दे, कुठलीही असू दे, तर तिला फक्त गरज असते कुणीतरी आपलं म्हणण्याची पाहिजे. प्रेम खूप महत्वाचं आहे. आजचा विषय निराधारांना सक्षम बनवताना वेगवेगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केलीच, पण बुधवारचा आपला उद्याचा विषय कुठला आहे? उद्या आपण बोलणार आहोत पाळीव प्राण्यांपासून होणारे आजार आणि त्यावरचे उपचार, आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर आशा माकडे, पशुवैद्यकीय तज्ज्ञ आहेत त्या, आणि या सगळ्या विषयावर त्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहेत उद्याच्या आपल्या सखी सह्याद्रीच्या भागामध्ये. आजचा कार्यक्रम कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. इतरही कार्यक्रम कसे वाटतात तेही आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी 2 माध्यमं आहेत. एक तर फेसबुक पेजला तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल पाठवू शकता. कशी आहे ती 2 माध्यमं, कशी वापरू शकतो आपण बघूया. फेसबुक पेजला जर व्हिजिट करणार असाल तर तुम्हाला टाईप करायचं आहे www.facebook/sakhisahyadri.dd, आणि जर तुम्ही आम्हाला ईमेल करणार असाल तर आपला ईमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. सगळं स्मॉल कॅप्समध्ये आहे, कुठेही मध्ये स्पेस नाहीये. तुम्ही या 2 माध्यमातून तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवू शकता. शेवटच्या मिनिटात जाता जाता एका वाक्यात आपल्या सगळ्या प्रेक्षकांना काय सांगाल? अगदी जाता जाता. हे काम म्हणजे संस्था सुरू करण्याचं काम आम्ही लोक करतो, पण हे असं असतं की जोपर्यंत समाज आम्हाला मदत करत नाही तोपर्यंत हे काम होत नाही, कारण हे चॅनलाइज काम आहे, साखळीचं काम आहे. तेव्हा माझी या समाजाला हात जोडून एवढीच विनंती आहे की आपले सर्वांचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी राहू द्या. आमच्यासारखे जे अनेक लोक संस्था चालवतात त्यांच्या पाठीशी राहू द्या. या मुलांना तुमची गरज आहे, प्रेमाची गरज आहे, आशीर्वादाची गरज आहे. शिल्पा मॅडम आज इथे आलात आणि एवढी छान माहिती दिलीत, आणि खऱ्या अर्थाने आपण या सगळ्या मंडळींना सक्षम कसं बनवू शकतो याचं मार्गदर्शन आज केलं. तुमचे मनापासून आभार मानते, आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे. खूप छान प्रश्न त्यांनी विचारलेत. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा आपली भेट होणार आहेच. आज मात्र आपण इथेच थांबतोय. नमस्कार.